तुम्ही श्रावण महिन्यात बेलपत्र वाहत असाल, पण ही चूक करत असाल ना, तर तुम्हाला वाहिलेल्या बेलपत्राचं संपूर्ण फळ हे मिळणार नाही. बेलपत्र हे कसं वाहावं हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. त्यांचे नियम काय आहेत? बेलपत्र कसं असावं? कोणत्या बाजूने ते वाहावं? कोणत्या दिवशी तोडावं? कोणत्या दिवशी तोडू नये? आणि बेलपत्र वाहताना कोणता मंत्र म्हणावा? बऱ्याचदा आपण शंकराच्या मंदिरात जेव्हा बेलपत्र वाहत असतो तेव्हा लक्ष देत नाहीत की आपण बेलपत्र हे कसं वाहत आहोत. त्यामुळे आपल्याला वाहिलेल्या बेलपत्राचं संपूर्ण फळ हे मिळत नाही. म्हणून आपण नियमानुसार शंकराला बेलपत्र हे अर्पण केलं पाहिजे. त्यामुळे वाहिलेल्या बेलपत्राचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. मग काय आहेत नियम ते जाणून घेऊयात. पहिला नियम, बेलपत्र हे कसं असावं. बेलपत्र हे कुठेच कापलेलं किंवा फाटलेलं नसावं. त्याला कीड लागलेली नसावी. तुम्ही खूप सारे बेलपत्र आणू शकला नाहीत तरी चालेल. फक्त एका बेलपत्राद्वारे तुमचं काम होऊन जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की ते बेलपत्र कुठेही खराब झालेलं नसावं. बऱ्याचदा आपल्याला 1, 2, 3, 4 किंवा 5 पानाचं बेलपत्र हे दिसून येतं. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की यापैकी कोणतं बेलपत्र वाहावं? 1 पानाचं, 3 पानाचं की 5 पानाचं? पण शास्त्रात असं सांगितलं आहे की बेलपत्र जेवढ्या जास्त पानाचं असेल तेवढं चांगलं आहे. परंतु शंकरांना बेलपत्र चढवण्यासाठी कमीत कमी त्याला 3 पाने असायलाच हवीत. कारण जेव्हा 3 पाने पूर्ण होतात तेव्हाच त्याला एक बेलपत्र हे म्हटलं जातं. जास्त तर 3, 5 आणि 7 पानी बेलपत्र चढवायचा मान आहे. दुसरा, बेलपत्र हे कोणत्या बाजूने वाहावे. बेलपत्र वाहताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बेलपत्राची जी की मऊ बाजू आहे ती शिवलिंगावरती स्पर्श करत ठेवावी. शास्त्रात असं सांगितलं आहे की आपल्याकडे जास्त बेलपत्र नसले तरी चालेल. कारण एकच बेलपत्र हे पाण्याने धुवून आपण बार बार वाहू शकतो. कधीही शंकरावरती पाण्याशिवाय बेलपत्र वाहू नये. आधी शंकरावरती पाणी वाहावं व नंतर बेलपत्र वाहावं. तिसरा, बेलपत्र हे कोणत्या दिवशी तोडावे व कोणत्या दिवशी तोडू नये. शास्त्रामध्ये बेलपत्र तोडण्याचा देखील नियम सांगण्यात आला आहे. अशा काही तिथी आहेत ज्या दिवशी बेलपत्र हे तोडलं जात नाही. जसे की चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या, संक्रांती आणि सोमवारच्या दिवशी बेलपत्र हे तोडू नये. मग अशा वेळेस पूजेच्या आदल्या दिवशी बेलपत्र हे तोडून ठेवलं पाहिजे. चौथा, कोणत्या बोटाने वाहावे बेलपत्र. बेलपत्र हे नेहमी अंगुठ्याने, अनामिकेने आणि मधल्या बोटाने धरून वाहावे आणि बेलाच्या मधल्या पानालाच धरून बेलपत्र हे वाहिले गेले पाहिजे. पाचवा, बेलपत्र वाहताना कोणता मंत्र म्हणावा. बेलपत्र वाहताना प्रत्येक बेलपत्रासोबत ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणावा. नियमानुसार नक्की बेलपत्र वाहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.